संध्याकाळचे 8:30 वाजले होते, पण सरत्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे संधीप्रकाश अजून रेंगाळत होता. विमानातल्या यजमानी दाराशी राहून प्रत्येकाचा आपल्या कमावलेल्या हास्यासहित निरोप घेत होत्या. आम्हीही आमच्या परीने येतो म्हणताना स्वरात गदगदलेपणा आणण्याचा प्रयत्न केला आणि विमानतळाच्या दिशेने निघालेल्या इतर उतारूंच्या मागून जायला सुरुवात केली. एका अधिकाऱ्याने एका बैठ्या घराच्या दिशेने आमची लाईन चालवली. या लाईनीत मी आणि माझी पत्नी असे 2च भारतीय उतारू होतो. इथे प्रथम जर कुठल्या एका गोष्टीने माझे लक्ष वेधून घेतले असेल ते लोकांच्या चालण्याच्या गतीने. एकूणच पाश्चात्य लोक गाडी गाठायला निघाल्यासारखे झपाझप चालतात. त्या गतीशी आपली पायमिळवणी करता करता पंधरवडा निघून जातो आणि पुढे पुढे नकळत आपण देखील त्या घाईत रुळून जातो. हा थंडीचा गुण असावा. माझा एक डॉक्टर मित्राने थंडी, जलद चालणे आणि रुधिराभिसरण ह्यांचे वैद्यकीय कोष्टक मला समजावून देण्याचा प्रयत्न केला होता. मी त्या क्षेत्रात फारसे लक्ष देत नाही. रक्ताला कुणी रुधिर म्हटलं की त्यापुढे मला एकदम शिरच्छेद, धारा, तीर्थ, बलिदान वगैरे भारी प्रकृतीचे शब्द आठवतात. तो रौद्र रस हा मला परवडणारा नव्हे. भाऊच्या धक्क्यावर खांद्यावर टरंकनी हातरून कामरून घेऊन उतरलेला बाणकोटचा रामा किंवा बोरी बंदरावर गंटुळं घेऊन स्वतःला शोधित निघाल्यासारखा दिसणारा सातारा सांगलीकडला पाहुणा आणि लंडनच्या विमानतळावर उतरलेला मी ह्यात चाणाक्षाला विलक्षण साम्य आढळले असते. मला लंडनच्या पहिल्या दर्शनाने धक्का दिला. एकतर पावसाची भुरभुर चालू झाली होती, थंडीही होतीच, तसा सर्वत्र शुकशुकाट होता. साता समुद्रावरून आम्ही उड्डाण करून आल्याचे कुणाच्याही चेहऱ्यावर कौतुक नव्हते. महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक आणि त्यांच्या सुविंत पत्नी आल्याची त्या देशात गंधर्वाताही नव्हती. कुठे हार घेतलेली मंडळी दिसतात की काय ते पाहावे म्हणून हळूच तावदानाबाहेर मान उंचवून पाहत होतो. पण रस्त्यात देखील हताश असल्यासारखा शुकशुकाट होता. कोणी कुणाशी बोलत नव्हते. आम्हाला त्या खोलीपर्यंत आणून सोडणारा अधिकारी देशी होता आणि त्यामुळे इंग्रजापेक्षाही इंग्रज होऊन मख्ख चेहऱ्याने बोलत होता. हसण्यासारख्या थिल्लर विषयात त्याला गती नसावी. त्याने आम्हाला पासपोर्ट, कस्टम वगैरेच्या दिशा दाखवल्या. 5-10 मिनिटात विमानातून आमच्या 88 पौंड वजनाच्या बॅगा कस्टम अधिकाऱ्यापुढे आल्या आणि लग्नातल्या पंक्तीत आपापले पान धरतात त्याप्रमाणे आम्ही आमच्या बॅगा धरल्या. एनिथिंग टू डिक्लेअर सर? अत्यंत नम्रतेने या कस्टम अधिकाऱ्याने आम्हाला विचारले. मी त्याच्या नम्रतेने थोडा गांगरलो, पण गणवेशातल्या माणसाने इतक्या नम्रतेने काही विचारलेले ऐकायला पाहायला पहिलाच प्रसंग. क्षणात भानावर येऊन मी माझ्या जवळच्या सर्व वस्तूंची यादी दिली. ती देताना माझ्या चेहऱ्यावर कसले भाव प्रगटले होते कुणाला ठाऊक. त्या अधिकाऱ्याने माझ्याकडे अत्यंत सहानुभूतीने पाहून वत्सा, तुझं प्रत कल्याण असो म्हणत आमच्या बॅगांवर खडूची फुली मारली आणि आम्ही तिथून निघालो. विमानतळ शिरस्त्याप्रमाणे शहरापासून बराच दूर आहे. आमचे सामान परस्पर एका बसमध्ये चढवण्यात आले. ज्या पोर्टरने आमचे सामान चढवले होते तो आमच्याकडे पाहिले न पाहिले करीत उभा होता. त्याला हमाली दिली आणि इंग्रज हमाल साहेब, पोटावर नका मारू साहेब, पाठीवर मारा किंवा पोटाकडे बघून समजून घ्या ही वाक्ये इंग्रजीत कशी म्हणतो हे ऐकण्याच्या अपेक्षेने थांबलो. पण तो तसे काही म्हणाला नाही. कदाचित मी त्याच्या एकट्याचाच काय, बहुधा त्याच्या आळीतल्या सर्वांच्या पोटाचा हिशोब करून त्याच्या हाती पैसे ठेवले असावे. विमानतळ सोडून बस लंडनच्या शहराच्या दिशेने धावू लागली. 9चा सुमार झाला असावा. रस्ते संपूर्ण निर्मनुष्य होते. बसमध्येही कोणी बोलत नव्हते. पाऊस भुरभुरत होताच. एकासारख्या एक दिसणाऱ्या घरांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. सर्वत्र भलतीच भयान शांतता होती. रहदारीचे रस्ते, दिवे लाल हिरवे होत होते. बस थांबत होती आणि पळत होती. दुकाने बंद होत होती. किंचाळून येणारे लाऊडस्पीकरचे सूर नव्हते. पानांची दुकाने नव्हती. कोप्यावर गर्दी नव्हती. सगळा शुकशुकाट होता. राजघराण्यात कुणाचे बरे वाईट झाले नाही ना
अशी माझ्या भाबड्या मनाला उगीच शंका येऊन गेली. पण कुणाला विचारणेही शक्य नव्हते. मी हळूच कुटुंबाला कुजबुजलेल्या स्वरात, एवढा शुकशुकाट का, असे विचारले आणि बाजूच्या 4-5 इंग्रजांनी चमकून, कसला एवढा मोठा आवाज झाला, अशा थाटात आमच्याकडे पाहिले. त्यामुळे विमानाच्या बसमध्ये स्तब्धता पाळण्यासंबंधी काही सूचना आहे की काय ते पाहू लागलो. मायदेशीच्या एसटीच्या खडखडाटावर आवाज काढून चालणारा पॅसेंजरचा संवाद आठवला. शहरातल्या विमान उतारू अड्ड्यावर आमची बस आली आणि तिथे नाही तर इथे तर स्वागत समितीचे सभासद कुठे दिसतायत की काय ते मी शोधू लागलो. तसे काही घडले नाही. माझे मित्र रामभाऊ तडकोड उतरून घ्यायला आले होते. त्यांच्याबरोबर माझ्या एका स्नेहाचा मुलगा त्याच्यासाठी पाठवलेली कसलीशी भेट घ्यायला आला होता. मराठी साहित्याबद्दलची इंग्रजांची अनास्था पाहून मला मनस्वी दुःख झाले. मुंबईत इंग्रजी साहित्यिक आला की आम्ही किती अगत्याने त्याचे स्वागत करून त्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट कशी शिरोधार्थ मानतो. या उलट इंग्रज साहित्यिक एकानेही त्या विमान अड्ड्याच्या दिशेने वाकडी वाट केली नाही. इंग्लंडच्या मुक्कामात मी कुठल्याही इंग्रजी साहित्यिकेच्या आमंत्रणाला होकार द्यायचा नाही असे ठरवले. ही कुणकुण बहुधा त्या गोटात लागली असावी, कारण कुठल्याही साहित्य संस्थेने मला आमंत्रण देण्याचे धारिष्ट दाखवले नाही. रामभाऊंच्याच घरी पहिल्या दिवशी उतरल्यामुळे अजून लंडनला पोचल्यासारखे वाटत नव्हते. लंडनमध्येही महाराष्ट्र मंडळ आहे. त्यांच्यात आपापसात तत्वासाठी झालेले मतभेद किंवा सामान्याच्या भाषेत ज्याला भांडणे म्हणतात ती आहेत आणि सालाबादप्रमाणे मराठी नाटक बसवण्याचे कार्य चालू आहे, ही माहिती पहिल्याच सलामीतच मिळाली. नाटक हा मराठी लोकांचा अति आवडीचा विषय, विशेषतः मध्यमवर्गीयांचा. आपल्या इतके नाटक आणि नट ह्याविषयी तळमळीने बोलणारे भारतातल्या इतर प्रांतातले फारसे लोक मला भेटले नाहीत. पण ह्या बाबतीत इंग्रजांचे आणि मराठी मंडळीचे जमते. आमचे म्हातारे भावड्याच्या गणपत जोशांच्या कथा जशा गहिवरून सांगतात, तशा जुन्या नटांच्या गोष्टी अगदी रंगून सांगणारे इंग्रज अण्णासाहेब, तात्यासाहेब देखील मला काही दिवसांनी भेटले. ह्या विषयात साहेबांचे आणि आपले 36 गुण जमतात. फक्त त्यांच्या मंडळात नाटक बसवताना आपल्यासारखी भांडणे होतात की नाही हे नीटसे कळले नाही. तालमींना वेळेवर न येणे, एकूण नाटकात काम करून मराठी रंगभूमीवर एक उपकारांचे गाठोडे टाकून जाणे, तिच्यासारखे आम्हाला पुढे पुढे करता येत नाही म्हणून, नाहीतर हिरोईनचे काम मलाही मिळालं असतं. एवं गुणू विशिष्ट वाक्य कुजबुजणे, दिग्दर्शकाला काडीची अक्कल नाही हा सिद्धांत उराशी बाळगणे, आयत्या वेळी मारून नेतो की नाही बघा ही प्रतिज्ञा करते, असले प्रकार हे खास आपले आहेत की साहेबांच्या मंडळात देखील आहेत, हे पडताळून पाहण्याची खूप इच्छा होती, परंतु शेवटपर्यंत तो योग आला नाही. धन्यवाद.